हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या किचनमध्ये खूपच पौष्टिक आणि रुचकर अशी दुधी भोपळ्याची पटकन आणि झटपट होणारी टेस्टी अशी भाजी बघणार आहोत. आणि ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये आपण करणार आहोत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्येही शेअर करा. चला तर रेसिपी सुरू करूया. तर आपण इथे बघू शकता, मी इथे मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे. आणि इथे फार जास्त निब्बर असा भोपळा घेऊ नका. मी इथे कोवळाच भोपळा घेतलेला आहे आणि याला अगदी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून देखील घेतलेला आहे. तर आता इथे मी मध्यभागी काप करून घेत आहे. तर इथे बघू शकता, अर्ध्याच दुधी भोपळ्याची मी इथे भाजी करणार आहे. तर आज मी इथे साल न काढताच या दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे. कारण या दुधी भोपळ्याच्या सालीमध्ये देखील अनेक असे विटॅमिन्स असतात. तर दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, लोह, जस्त, सेलेनियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, बीटा कॅरोटीन यासारखे पोषक घटक असतात. त्याचबरोबर तुम्ही जर दुधी भोपळा रोजच्या आहारात जर सेवन केलं तर यामुळे तुमचं वजन देखील कमी होतं आणि हाडे मजबूत होण्यास देखील खूपच मदत होते. तर या प्रकारे मी इथं सर्व दुधी भोपळ्याचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये देखील काढून घेऊया. तर इथे बघू शकता, सर्व भोपळ्याचे मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत. तर इथे एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही जर दुधी भोपळ्याची भाजी करत असाल तर अशा प्रकारे एक फोड नक्की खाऊन बघा. आणि ती जर कडू लागली तर या दुधी भोपळ्याची भाजी अजिबात करू नका, कारण ती विषारी देखील असू शकते. यामध्ये टॉक्सिन्स देखील असू शकतात आणि त्या आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत. त्यामुळे आपण नेहमी दुधी भोपळा खाऊनच भाजी करा. तर इथे आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये आता मी 1.5 चमचा इथे तेल घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करून घेऊ शकता. तर आता तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये मी पाव चमचा मोहरी घालत आहे. मोहरी छान फुलली की यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरे देखील घालूयात. तर आता इथे जिरे आणि मोहरी छान फुलले, छान तडतडले की यामध्ये आपण तिखट 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता. तर आता इथे आपण मिरच्या छान परतून घेतल्या की यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा प्रकारे छान बारीक कापून घेतलेल्या आहेत. आता इथे लसूण देखील आपण छान लालसर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घेऊयात. तर इथे मिरच्या आणि लसूण छान कलर चेंज होईपर्यंत आपण परतवून घेतलेले आहे. आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कापून घेतलेला आहे आणि हा 2 ते 2.5 मिनिटे छान परतून घेऊयात. तर इथे टोमॅटो परतून होईपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ इथपर्यंत बघत आहात तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अगदी मोफत आहे आणि बेल आयकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा. आणि हो, व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाही, लाईक करायलाही विसरू नका. आता 1 चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे आणि हे अगदी व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत. तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता, कारण यामध्ये हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहे. आता आपण कापून ठेवलेले दुधी भोपळ्याचे काप यामध्ये घालून घेणार आहोत. तर अगदी व्यवस्थित घालून आपण हे परतवून घेणार आहोत. म्हणजे हे अगदी थोडेसे सॉफ्ट व्हायला देखील मदत होईल आणि हे मसाले सर्व आपल्या दुधीला देखील लागले जातील. तर आता हे अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण परतवून घेणार आहोत. आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी आपण भाजून ठेवलेल्या शेंगदाण्याचा कूट देखील घातलेला आहे. यामुळे तर आपल्या भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते. आता हे अगदी व्यवस्थित आपण 2 ते 3 मिनिटे परतवून घेणार आहोत. आणि ही एक खूपच कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी झटपट तयार होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. अगदी 5 मिनिटात तयार होते. आणि तुम्हाला जर दुधी भोपळा आवडत नसेल किंवा घरामध्ये कुणाला आवडत नसेल तरी देखील ते आवडीने ही दुधी भोपळ्याची भाजी तुम्हाला नक्कीच करायला लावतील. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे 2 ते 3 मिनिटे आपण परतवून घेतलेलं आहे. यामध्ये बारीक करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, ती देखील मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर असं थोडं सेलसर करायचं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवलं तरी देखील चालेल. आता इथे आपण भाजीला उकळा काढून घेऊयात आणि आपण कुकरला झाकण लावून घेऊयात. तर इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपली परफेक्ट मस्त चवदार चविष्ट अशी दुधी भोपळ्याची पौष्टिक भाजी तयार आहे. आता गॅसवर कुकर खाली उतरून घेतलेला आहे, थंड देखील करून घेतलेला आहे आणि भाजीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे.
आणि भोपळाही बघा किती मस्त असा शिजलेला आहे, कारण हे आपण कुकरमध्ये बनवलेलं आहे म्हणून याचे पौष्टिक घटक देखील तसेच राहतात. तर इथे बघू शकता परफेक्ट भाजी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण ही प्लेटमध्ये देखील काढून घेऊयात. तर तुम्ही जर नवशिकी असाल किंवा नवीन शिकणाऱ्या मुली असाल, तर ही भाजी पहिल्यांदा जरी केली तरी खूपच मस्त आणि परफेक्ट करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. किती सुंदर अशी दिसत आहे आणि तेवढीच टेस्टी देखील आहे. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल, तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या ऑल ऑप्शनला देखील क्लिक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकामध्ये देखील शेअर करा. चला तर भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये. मस्त खा आणि स्वस्त